नांदेड शहरात मनोज जरांगे पाटील यांची रॅली सुरू झाली आहे। नांदेड या रॅलीमध्ये जे आहे ते काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण सहभागी झालेत। आपल्या सोबत आहेत चव्हाण सर। सर काय सांगाल, आपण या रॅलीत सहभागी झाल्यात, काय भावना आहेत? आज जवळपास 1.5 ते 2 वर्षापासून मनोज पाटील जरांगे यांनी मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी सतत उपोषणं केली, आंदोलनं केली, पण ह्या सरकारने त्यांच्या पूर्ण मागण्याचा विचार केला नाही। काही अंशी केला, काही अंशी राहिला। पुन्हा जरांगे पाटलांनी अनेक वेळा सरकारला मुदत देऊनही सरकार याकडे दुर्लक्ष केलं, म्हणून जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा या मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये दौरा करण्याचा निश्चय केला आणि आज जरांगे पाटील नांदेड शहरामध्ये आले। त्या शहरामध्ये आल्यानंतर ग्रामीण भागातील जवळपास 2-3 लाख लोक या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। आज त्या मागणीसाठी त्यांनी अनेक वेळा आंदोलनं केली, पण सरकार त्या ठिकाणी लक्ष द्यायला तयार नाही। मी स्वतः या लोकसभेचा खासदार या नात्यानं माननीय सरकारकडे त्या ठिकाणी निवेदन केलं, पत्र दिलं, त्याची कॉपी माननीय जरांगे पाटलांना दिली। जर आजच्या ह्या मोर्चानंतर जर नाही झालं, पुन्हा जरांगे पाटलाचा आदेश येईल, त्याप्रमाणे या ठिकाणी काम करेल। जरांगे पाटलांनी सरकारला अल्टिमेट दिलाय, 13 जुलैपर्यंत जर आरक्षण नाही दिलं तर 288 जागेवर उमेदवार उभे करणार नाही, 288 आमदार पाडणार। कसं पाहता याकडे? नाही, आता कसं आहे, मागच्या निवडणुका लोकसभा झाल्या, जरांगे पाटलांनी त्यावेळेस उमेदवारी दिली नाही म्हणून त्या सरकारने त्यांचा काही विचार केला नाही। ह्या निवडणुकीमध्ये पुन्हा जरांगे पाटलांनी आपलं हत्यार उपसलं आणि येणाऱ्या प्रत्येक विधानसभेला आम्ही उमेदवार देऊ असं आपल्या जाहीर भाषणात सांगलं। पण या ठिकाणी जरांगे पाटील जर ह्या BJP सरकारला पळून लावायचं असेल, या गोष्टीचा काही पुनरुच्चार करू शकतात, असंही माझं वैयक्तिक मत। खासदार अशोकराव चव्हाण यांनी 5 जुलै रोजी जरांगे पाटलांची भेट घेतली, मुख्यमंत्री चर्चा केली। सरकार सकारात्मक आहे असं वाटतं का? आजपर्यंतच्या मागणीहून तर सरकार सकारात्मक नाही असं मला या ठिकाणी सांगायचं। अशोकराव चव्हाणची भेट काय समजायची? आता तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। अशोकराव चव्हाण खरं म्हणजे आज नांदेडमध्ये राहायला पाहिजे होते। हजारो मराठा समाजाचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।